नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी ॲग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हळद या पिकामध्ये आता जो महिना आहे जानेवारी हे शेवटचं व्यवस्थापन असेल, कारण आपल्याला पाणी बंद कधी करावं आणि किती द्यावं हा जो प्रश्न शेतकऱ्याला सतत उद्भवतो। त्यासाठी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, हळद या पिकामध्ये महत्त्वाचा जो प्रश्न आहे सध्या की हळदीला पाणी कधी बंद करावं आणि द्यावं किंवा नाही द्यावं, हा जो प्रश्न आहे हा शेतकऱ्यापुढं एकमेव भेडसावत असतो। तर या असं व्यवस्थापन या पाण्याचं करायला पाहिजे की साधारणतः तुमचं हळद हा पीक जूनमध्ये लागवड केलेली असेल तर जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी द्यावं लागतं। पाणी देत असताना आपला जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे ते म्हणजे की जमीन ही तुमची कशा प्रकारची आहे। जर पाणी साचून ठेवत असेल, काळीची जमीन जर असेल तर 12 दिवसाच्या अंतरानं आपल्याला हळद या पिकाला साधारणतः पाणी द्यायला पाहिजे। आणि जर जमीन ही मुरुमाची असेल तर 6 दिवसाला पाणी द्यायला पाहिजे, कारण तुमची जी जमीन कशी आहे ही वापसा कंडिशनवर कधी येते अशा प्रकारे जमिनीला म्हणजे हळद या पिकामध्ये तुम्ही पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे। आता पाणी व्यवस्थापन करीत असताना आपण साधारणतः आपण ड्रिपच्या द्वारे करावं शक्यतोवर। आणि हळदीचा जो पाण्याचा जो ताण आहे हे ताण कसा करायला पाहिजे की 12 दिवसानंतर 3 दिवस 9 दिवसाला द्यायचं, 9 दिवसानंतर 6 दिवसाला, असं हळूहळू ताण कमी करीत हळदी या पिकाला पाण्याचे आपण व्यवस्थापन करायला पाहिजे। कारण आतापर्यंत जे आपण व्यवस्थापन केलेलं आहे खत व्यवस्थापनमध्ये, याचे जे आता जे पानं करपायला हे याचं मुख्य लक्षण आहे। आता यामध्ये तुम्ही बघू शकता की वरचे जे पानं आहेत हे करपायला, कारण हे पानामध्ये जे अन्न स्टोरेज केलेलं आहे ना हे खाली आपल्या कंदाकडे जात आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही की जोपर्यंत आपल्याला पाणी कधी बंद करायला पाहिजे, आता हे हिरवं आहे, ह्याच्यामध्ये जे लवचिकता येते आणि असं झाडामध्ये 30 ते 40% व्हायला पाहिजे, तरच आपण हळदीचं पाणी बंद करायला पाहिजे। कारण हा जो वरी जे पाण्यावर आपण हे जे लीफ आहेत हे करपत आहेत, कारण याच्यामधलं जो अन्न स्टोरेज साठा आहे, न्यूट्रिशन आहे, हे खाली आपल्या कंदाकडे जात आहे। त्यासाठी हे पूर्णपणे आपल्याला वाळू द्यायचं आहे की ज्याने की तोपर्यंत आपल्याला हे कंद वाळत नाही तर 30 ते 40% तोपर्यंत आपल्याला पाणी बंद करायचं नाही। कारण पाणी जर तुम्ही बंद केलं तर शेवटच्या टप्प्याला तुमच्या वजनामध्ये म्हणजे घट येऊ शकतो। आता या ठिकाणी असे प्रकारे व्हायला पाहिजे, हे पूर्ण असं पडायला पाहिजे झाडामध्ये, तरच आपल्याला पाणी बंद करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, दुसरा हा एक मुद्दा असा आहे की आपण हळद या पिकाला शेवटच्या टप्प्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक घ्यायचं आहे, आपल्याला ड्रिपच्या माध्यमामधून द्यायचं आहे। कारण आज ड्रिपच्या माध्यमामधून जर दिलं तर आपल्यावर जे शेवटच्या टप्प्यामध्ये जे कुंकुमनाचं जे प्रमाण आहे हे उत्तम दर्जाचं येईल आणि आपल्या जे हळदीचे जे कंद जे आहे ते हे घटणार नाही, कारण डॅमेज कुठं करणार नाही। आतापर्यंत आपण हे शेवटपर्यंत व्यवस्थापन केलेलं असतो आणि थोड्या दिवसामध्ये म्हणतो की आपल्याला काय करायचं आहे, परंतु हे करणं, कीटकनाशक आणि बुरशीनाशक देणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे। कारण आपल्या इकडं पाऊस खूप झालेला आहे आणि आपण सतत पाणी देत असतो। आता पाणी देत असताना आपल्याला कोणा ड्रिपच्या माध्यमामधून देता किंवा पाटाच्या पाण्यामधून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाणी द्यायचं आहे आणि अशा प्रकारेच आपल्याला या उत्पन्नामध्ये घट होणार नाही। आता या ठिकाणी आपण जे पाट केलेलं आहे या पाटाच्या पाण्याच्या माध्यमामधूनच आपण हळदीला पाणी देत आहे। ही थोडी जी जमीन दिसते ही थोडी मुरमाड आहे, हे बघू शकता तुम्ही। आता या ठिकाणी आपण हे पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे। आता अशा प्रकारे आपण बी पाणी जमिनीच्या नुसार आपण व्यवस्थापन करायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण कितपत या व्हिडिओच्या माध्यमामधून शेतकऱ्याचा पाणी व्यवस्थापनामध्ये हा शेवटचा टप्पा आहे, फायदा होईल। अशा प्रकारे आपण हे व्यवस्थापन करायला पाहिजे। पाणी कधी बंद करावं, कधी द्यावं, ह्या समस्या भेडसावत असताल तर या प्रश्नाचं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमामधून उत्तर मिळालेलं आहे। धन्यवाद।